परिसा नाही हीन कोणी अंगे दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड तुका म्हणे तैसा सजना पासूनी पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड चराचरे मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या सुरिंद सिंध सुस्कल तरंग बंगरंजितम विशस्तु पाप जात जात कार्यवारी संयुतम कृदांत दूत काल भूत भीति हारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे जटाटवी प्रभावी पावितस्थले गले गलं गताम्बुजं तुंगमानिता डमड्डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमरवयं चकारचण्डताण्डवं तनुपुनः शिव शिवं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग यहलोकातील महाविष्णूचा अवतार परपूर्णादिनाथ राजाधिराज योगीराज परब्रह्म सर्वेश्वर अखिलेश्वर जगदीश्वर थोडा बेस कमी करा आणि मेड वाढवा आणि आवाज वाढवा.
परप्रोणादिनाथ राजाधिराज योगीराज परब्रह्म सर्वेश्वर अखिलेश्वर जगदेश्वर संप्रदायामध्ये मेरुमणी ज्यांना म्हटल्या जातं माय बापा कलशस्थानी ज्यांचं दर्शन घेतलं जातं असे वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांनी या अभंगातून माय बापा काही संतांची लक्षणं म्हणा काही उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. विठ्ठला प्रथम चरणाकडे पाहत असताना आपल्याला पाहता येईल की चंदनाची उपमा दिली आणि परिसाची उपमा दिली. चंदनाचे हात पाय चंदन चंदन तेवढं योग्य तिचं वाटलं नाही म्हणून परिसा नाही हीन कवनी अंग. त्यानंतर मायबापा दीपाची उपमा दिली नंतर साखरेची उपमा दिली. या सर्व उपमा देत असताना कदाचित या सर्व उपमा मायबापा या ठिकाणी कमी वाटतायत म्हणून तुकोबारायांनी शेवटी असं सांगायचा प्रयत्न केला की या चारही गोष्टी चंदन असेल परिस असेल दीप असेल किंवा साखर असेल गुण तर आहेतच पण त्याच्यासोबत अवगुणही आहेत. पण या संत रूपी या महात्म्याकडे या भगवंताकडे अवगुण मिळेची ना शेवटचं चरण. सालाबाद प्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा परिहार देण्याची जास्त गरज नाही. गेल्या 4 दिवसापासून इथंच खपलोय मी म्हणजे आहे मी नाही का 4 दिवसापासून इथे असल्यामुळे वेगळा परिहार देण्याची काय आवश्यकता मला वाटत नाहीये. पण एवढं बोलावं असं वाटतंय या टाळकऱ्यांसोबत हे दोन जर थोडे हल्ले 2-2 किलो कमी व्हायला आणि गरजेचं शोभतायत बरं का. खासदार असेच असावे कसे कीर्तन झाल्यावर मला उचलून नेणार छान आहेत बिचारे. विनयकरी काय कमी नाही आहे. दरवर्षी 2-2 किलो वाढतच चालले. म्हणजे कसं सुखावत आहे ना वातावरण वगैरे. बाबा समोर आहेत मी माझ्या वाणीला आवर घालत जास्त काय मी विनोद करणार नाही. अभंगाला पाहतो मला जमेल असं प्रयत्न करतो. तुम्ही सर्व सद्भक्त माय बाप खरं पाहता बरं का भाऊ. हे कीर्तन आहे ना ही खरी सेवा आहे बरं का. विचारा कसं विचारा ना कसं म्हणा ना हा असं ते कसं आहे. मी हल्ली कथेचेच आहे ना 90,000 ते 1 लाख पर्यंत देतो. पण उटंबरचा मला हरिदादाचा फोन आला की आपल्याला कथा ठेवायची काय करायचं म्हणलं किती लागतील दक्षिणा काय म्हणलं तुम्ही द्याल ते पण जे देऊ ते घ्यावं लागेल म्हणलं. हा देऊ काय हरकत नाही. मी म्हणलं किती देतात काय माहिती. पुन्हा विषय असा झाला त्यांचा परत फोन आला 10 मिनिटांनी म्हणले कथेवर एक कीर्तन फ्री द्यावं लागेल. विषय असा आहे कथेवर जसं पॅराशूटच्या वाटेवर शॅम्पू म्हणून म्हणले ही सेवा आहे. विठाला फोन आला की मला फार लक्षपूर्वक ऐकावं लागतं त्यांच्या कारण बोलण्याची स्पीड अशी आहे ना असे काय काय तुम्ही हा 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 स्पीड आहे. आणि ऍक्च्युअल खरं पाहता उटंबरचा फोन आला बाबा पंढरीतून फोन आल्यासारखा वाटतं. कोणीतरी एक जण संत येऊन सांगून गेले तुम्हाला की ती पंढरी उटंबर नाही. तुम्ही उटंबरच्या पुढे आता तुमच्या पत्रकीत कंसात आहे ना धाकटी पंढरी लिहत चाला. हा आणि हे मला दिसलंच पाहिजे पुढं बरं का. आठवणीत ठेवा हरिदादा तुम्ही सर्वजण उटंबर ठीक आहे काही हरकत नाही ते उटंबर काढू नका. पण बऱ्याच शहराची नावं बदलले आहे की नाही. औरंगाबादचं संभाजी झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं मग उटंबरचं पंढरी का नको आहे की नाही. धाकटी पंढरी म्हणून नाव ठेवायचं. काय म्हणायचं धाकटी पंढरी. विठ्ठला विठ्ठला सर्वांच्या मोबाईलच्या
आपल्या मंदिरासह वरती धाकटी पंढरी दिसलं पाहिजे मला. तुमच्या बरेच जणांचे नंबर आहेत माझ्याकडे, मी उद्या चेक करू. आज तू माय बाप्पा विषयांतर नकोय, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. किती गोड चाली, किती सांप्रदायिक चाली माय बाप्पा. आनंद या ठिकाणी आहे, सर्व सुख आहे. साक्षात माऊली ज्ञानोबाराया पखवाज वाजवण्याकरतायत, यापेक्षा अजून काय पाहिजे माय बाप्पा. खरंच बर का, बरेच पक्वाजावर अत्याचार करतात, पक्वाज वडवतात, हे पक्वाजावर प्रेम करतात. विठ्ठला विठ्ठला. एखादी आई लेकरावर कसं हात पुरवळते का नाही, किती प्रेम वाटतं, किती गोड वाटतं, तसं हे लेकरू आहे ना पक्वाजाला पुरवाळतं, वडवत नाही, असं पुरवाळ. आणि त्याच्यातच मजा असते. मी नेहमी म्हणत असतो, मला जर कोणी विचारेल संप्रदायामध्ये मधुर आणि गोड आणि निर्मळ आणि स्वच्छ पक्वाजवादक कोण असेल, तर पहिलं नाव मी पोष्टी बाबांचं घेतो आणि दुसरं आमच्या माऊलीचं. आमच्या कारणातून मला पोष्टी बाबांविषयी फार असताय, मी त्यांचं शिष्य आहे बरं का, लक्षात घ्या. त्यांच्याकडे पक्वाज शिकलोय, मला येतं बरं पक्वाज, थोडं थोडं येतं. असतो सांगायचं तात्पर्य, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला काही ना काही उपमा असते बरं का, लक्षात. कुठल्याही गोष्टीला काही ना काही उपमा आहेच. उपमा नाही अशी कोणती गोष्ट आहे का? आहे. तुम्ही माय बापा सागराला उपमा देऊ शकता का? सागरासारखं दुसरं काय आहे का? गगनाला दुसरी कोणाची उपमा देता येते का? नाही देता येत. मायबाप गगनाला कशाची उपमा देता येत नाही, सागराला कशाची उपमा देता येत नाही, मग त्यांना त्यांचीच उपमा द्यावी लागते. गगनम गगनाकारम सागरम सागरस्य असं उपमा द्यावी लागते. काय ना जगतामध्ये माय बापा संत कळण्यासाठी जीवन खर्ची घालावं लागतं, लक्षात. जगतजननी जगदंबा परंबा माता मातेश्वरी माय बापा रघुनंदन राम प्रभूची धर्मपत्नी माय बापा सीता, हिच्या सुद्धा लक्षात नाही आलं की माझ्या पुढे कंदमुळ मागणारा हा साधू आहे का रावण. हलक्या कानाने ऐकू नका, काय सांगतोय मी. जगत जननी जगदंबा परंबा माता मातेश्वरी रघुनंदन श्री राम प्रभूची धर्मपत्नी, तिला सुद्धा कळालं नाही की माझ्या पुढे जो भिक्षुकी उभा आहे तो संन्यासी, तो रावण आहे का साधू आहे. मैया सीताला कळालं नाही, आम्हाला काय कळलं. जीवनामध्ये ज्याला साधू कळाला माय बापा, आलं का लक्षात. काय म्हणतोय, जीवनात ज्याला साधू कळाला त्याला देव कळाला. साधू कळण्यासाठी सोपा अजून उपाय सांगू का. माणसाला आई कळावी. कोण कळावं? आई कळावी. बरोबर आहे. येणार का काय भानगड का? बॉडीगार्ड आहे तुमची. अच्छा दादा, आपलं नाव मागच्याला देतो सांग ना. तुमचं नाव प्रकाश. वाव, फुल प्रकाश. मला सांगा प्रकाशराव, बायकोचं ऐकायचं का आईचं ऐकायचं? हा, तुम्ही कोणाचं ऐकायचं? झाला का नाही टीम प्रकाश? इथं म्हणावं आईचं तर बायको ऐकते. विठाला सगळ्यांना कळण्यासाठी म्हणून माय बापा कोणाला ना कोणाला माध्यम करून माय बापावर या ठिकाणी. हा विनोद नाहीये,
ही सत्य परिस्थिती आहे. यांचंच काय, या कोण 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 बायकोचं ऐकत नाही, त्यांना हात वर करा. एका राजाने महाराज अशी दौंडी दिली, जो बायकोचं ऐकत नाही त्याला 11 गाव बक्षीस. आलं लक्षात? जो बायकोचं ऐकत नाही त्याला 11 गाव बक्षीस. कोण आहे सर? अहो लोक फक्त बघायला आले, कोण आहे असा. हे गर्दी माय बापा. कुठल्या मतदारसंघात? 1,90,000 निवडून आले आमदार. मी काय सांगत होतो? कीर्तन सांगत होता ना पुढे. विसरलो मी काय सांगत होतो. दवंडी दवंडी दिली राजाने असं सांगायचं बरं का, जरा वय झाल्यानं मला. हजारो लोक एकत्र आले कशासाठी? कोण आहे हा एवढा सद्भागी जो बायकोचं ऐकत नाही? सगळे लोक. राजा उभा राहिला, हे पटांगण मोठं. राजा म्हणला, जे बायकोचं ऐकतात त्यांनी डाव्या हाताला या माझ्या, आणि जे बायकोचं ऐकत नाही त्यांनी उजव्या हाताला या. सगळे इकडचे इकडे झाले, एकच उभं राहिले इकडे. सगळ्याच्या गर्दीतून एकच उभं राहिलं. राजाला आनंद झाला, माझ्या राज्यात एक तरी आहे बिचार बायकोचं ऐकत नाही, एक तरी आहे. या 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 तुमचा सत्कार करतो मी. राजाने जवळ बोलवलं. तो म्हणला, माझा सत्कार का? तुम्ही बायकोचं ऐकत नाही. ते म्हणलं, कोण म्हणते? मग तुम्ही इकडे का उभे राहिले? बायकोनच सांगितलं गर्दीत उभं राहू नका, इकडे उभे राहा. पुन्हा एकदा भजन म्हणतो, सर्वांना आवडतं म्हणून मला आग्रह केला मगाशी. तळपत्याहून रखरखत्या राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी सुटे तुझा उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नवीची चांदणी तू चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवाकडे मेघ, आई तुलाच गमागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने. एखादी प्रसूत होणारी माता असते ना माय बापा, ज्यावेळेस गर्भामध्ये लेकरू असं आडवं होतं ना, घाबरलेला डॉक्टर असं बाहेर येतो आणि तो डॉक्टर विचारतो, त्या मुलीचा नवरा कोण आहे? पेशंटचा नवरा. डॉक्टर साहेब सही करायचं. कशाची? एक तर बायको जगेल, नाही तर लेकरू जगेल. तुम्हाला काय पाहिजे? मूल पाहिजे का बाई पाहिजे? काय पाहिजे? सही करा. डॉक्टर साहेब, लेकरू गेलं तरी चालेल, मंडळी दाखवा. बाहेर असणारा तिचा नवरा म्हणतो. आणि जेव्हा तो डॉक्टर आज जातो त्या
पेशंटला त्या मुलीला म्हणते, ए बेटा, का डॉक्टर झालो असेल माहिती नाही रे, पण तुला विचारावं लागतंय. बघ, एक तर तुझा जीव वाचणार आहे, नाही तर तुझ्या बाळाचा जीव वाचणार आहे. कोणाचा जीव वाचू? डॉक्टर साहेब, देवाला मानता का? ती मुलगी विचार, जी वेदना सहन करते. हो बेटा, भगवान शंकराचा भक्त आहे. मग तुम्हाला त्या भोलेनाथाची शपथ आहे डॉक्टर साहेब, मी मेले तरी चालेल, पण माझं लेकरू जगवा. ही आई आहे. विठ्ठल जन्मभर ज्याला आई कळली नाही त्याला संत काय कळतील, आणि ज्याला संत नाही कळाला त्याला भगवंत काय कळेल. म्हणून संत जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्यासारखा एक असा सद्भक्त जाऊन मायबापा तुकोबारायांचं दर्शन घेतो आणि तुकोबारायांना विचारतो, बाबा संत कसे ओळखायचे? संत कसे असतात? संत कोणासारखे असतात? संतांचं वर्णन काय? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय बोलले बर का, धनाचे हात पाय ही चंदन, धनाचे हात पाय ही चंदन, धनाचे हात पाय ही चंदन, धनाचे हात पाय ही चंदन. चंदन आपण डोक्याला लावतो माहिती ना, देवाला लावतात चंदन, लोकांना लावायचं नाही, ती वेगळं राहते. चंदनामध्ये बरेच गुण आहेत बरं का, तर मला जेवढे माहिती आहेत तेवढेच सांगतो. सुगंधी असते चंदन. चंदन काय असतं? सुगंधी असतं. चंदन हे शीतल असतं मायला, चंदन हे शीतल असतं, सुगंधी असतं. आणि चंदनामध्ये माय बापा एवढी शीतलता आहे किती, एको बंद करायचं वाटत दरबार दादा, तुम्हाला समाधी लागली वाटत. चंदनाची शीतलता सांगतो किती. असं एखादी माय बापा 10-12 किलो जर गोड तेल घेऊन आपण जर तापवलं, असं उखळलेलं बघा, खाखा खाखा उखळलंय, आणि त्या उखळलेल्या तेलामध्ये, गोड तेलामध्ये, त्याच्यात माय बापा आपण थेंबर जर ओरिजिनल चंदनाचं तेलाचं एक थेंब जर टाकलं तर काही क्षणात त्या तेलाला शांत करण्याची ताकद ठेवतो माय बापा. लक्ष
जगद्गुरु तुकोबारायाला सालो मालो याने एवढं मारलं माय बाप्पा, एवढं मारलं. जगद्गुरु तुकोबाराया संध्याकाळी जाऊन त्याचेच हातपाय दाबतात. तुमच्याशिवाय माझ्या कीर्तनाला रंग येणार नाही. शांत करण्याची ताकद लक्षात ठेवा. यापुढे अजून एक योगशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान ध्यान समाधी या अष्टांग योगामध्ये शेवटची पायरी जी आहे ती समाधी लागल्यानंतर इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या आहेत. त्या 3 नाड्यापैकी सुषुम्ना नाडी जी जागृत झाली की मग माय बापाओ एक एक चक्र करत षडचक्र इथे जाग होत आपण इथपर्यंत येतो. इथे आल्यानंतर अंगाची दाह सुटते. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सरणामध्ये ठेवलं का. आणि अशा समयाला सुद्धा चंदनाचं एक बोट जरी माय बापा आपण इथं लावलं तर संपूर्ण शरीराला शांत करण्याची ताकद माय बापा ते चंदन ठेवतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया माय बापा माझ्या मुक्ताई करतात. आळंदीमध्ये येत आहेत, भिक्षा मागतायत. असं तर उघड कोणी देत नव्हतं, पण काही माता माऊल्यांना दया यायची ना, ते माई बापा अशी खिडकीला बोलवायचे बरं का. गॅलरीमध्ये असं चोरून माई बापा असं मुठभर पीठ टाकायचे माऊलीचं चोरून. विसोबा काकांनी पाहिलं, ज्ञानोबारायला पाहताच माय बापा विसोबाने हाक मारे, संन्याशाच्या कार्ट्या तुला किती वेळा सांगितलं आळंदीमध्ये यायचं नाही. काका मुक्ती करता बोलणं फार सहज असतं संतांचं का. सहज बोलणे येत उपन मुक्तीसाठी आलो होतो म्हणले, पण कोणत्या मुक्तीसाठी. तुमच्या रे माझ्या मुक्ती करता नाही. ज्या वेळेला माय बाबा हातातलं ते झोळी पाहिली, हाताने नाही हातात जी काठी होती त्या काठीनं ती झोळी अशी खांद्याची ओढली माय बापा ज्ञानोबा अशी ओढली आणि त्यातलं पीठ सांडलं खाली. एका ठिकाणी असं पिठाचं असं ढीग लागला बरं का, थोडस शिखर झालं ढीग. काय बघा डोकं असेल त्या विसोबांचं. म्हणले याच्या वरचं पीठ घेईल हा, म्हणून त्याच्यात काठी फिरवली त्यांनी. किती निर्दयीपणा. हे जेव्हा पाहिलं ज्ञानोबारायांचे डोळे माय बापा भरून आले, अंगाची दाह झाली. हो दाह झाली. ज्ञानोबाराय आले आणि येऊन माय बापा ज्ञानोबारायाने ताटीचा दरवाजा लावला. झोपडीची ती ताटी होती ती लावली, आतमध्ये बसले माऊली. त्याच वेळेला समाधी घेणार होते माय बापा लक्षात. त्याच वेळेला समाधी घेणार होते. म्हणले नको या दुनियेत राहायला कशाला. पण ज्ञानोबारायाला तसं पाहिलं माझ्या मुक्ताईनं आणि काय म्हणावं, योगी पावना मना योगी पावना मना साहे अपराध विश्वरागे विश्वरागे
प्रार्थना दिल्या माऊलीने आपल्या पाठीवरती जावा पेटवलं माय मुक्ताईनं मांडे घालले काय नाही म्हणले म्हणले माऊलीला कितीतरी माऊलींवरती असे शाब्दिक मायबापा बाण सोडले पण माऊली हा चंदनासारखे बर का लक्षात त्या चंदनाच्या झाडाचा अजून एक गुण सांगतो लेकरा आहे काय नाव रे तुझं स्वार तुझं दिवेश निमित्त अरे वा आपलं चिन्मय अरे वा सातारच्या घराण्याचं कोण चांगलंय चांगलं आपलं दादा आपणास सलाईनची आवश्यकता आहे उद्या सकाळी आपण विचार घ्यावा डॉक्टर आहेत ना आपले गुलाबकर माय बाप लक्ष द्या चंदनाच्या झाडाचा गुण असा आहे की चंदनाच्या झाडा शेजारी जे झाड प्रगटत कणी ते चंदन त्याला त्याच्यासारखं करून चंदनाने झाडे व्यापी पण त्या चंदनाच्या झाडा शेजारच्या झाडाला माय बापा चंदन सुगंध देत हे खरं आहे पण झाडाचे कमी प्रकार नाही झाडाचे 30 लक्ष प्रकार आहेत 30 लाख प्रकार आहेत किती 30 लाख प्रकार आहेत एक तर प्रकार असा आहे तुम्ही किती कापा पावसाळ्यात जे आहे म्हणून येते त्याला कोणतं म्हणते आमच्या इकडे बेशरम म्हणते तुमच्या इकडे मला माहिती बेशरमच का त्याला किती बाजूला करा सकाळी जे आहे त्याच असतो एक झाड असे त्याला आतून गाठी बांबू एक झाड आहे मधुर फळ देतय त्याला हृदयच नाही केळी बघा त्याचे खोड आहे ना त्याची साल काढत राहा हृदय सापडतच असे आतल्या गाठीचे बिन हृदयाचे आणि बेशरम काय कामाचे चंदन आहे ना बरंच बोलता येईल चंदनाबद्दल माय चंदनाचं पूर्ण जे झाड असतं का नाही पूर्ण झाडाची किंमत वेगळी आणि त्याच्या हृदयाची किंमत वेगळी चंदनाची सुद्धा हृदयाची किंमत लाखो रुपये किलो आणि झाडाची किंमत पण चंदनाच्या झाडाच्या बुडाला सर्प असतात 100% असतात एखाद्या मोठ्या संतांच्या भेटीला जा तुम्ही ते सर्प दरवाजात बसलेले असतात आता येणार नाही नंतर या गुरुदेव आराम कर आणि गुरुदेव मध्ये मस्त चालू आहे हे बाहेरचे सर्प ते भेटू देत नाही म्हणून माय बापा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले परिसा नाही
परशा नाही परीस परशा नाही. फॅन तुम्हाला लावला का मला रे? माय बाप लक्ष द्यावा का? परीस एक असा दगड आहे लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं करतो. आलं का लक्ष? हे माय बाप, असा परीस जर तुमच्या हातात पडला तर परीसाचा शोध घेण्यासाठी जास्त त्रास नाहीये. एक टिवटिकरी नावाचं पाखरू आहे, त्याच्या अंड्याला जोपर्यंत मायबापा परिसाचा स्पर्श होत नाही ते अंड बिगडीत फुटत नाही. त्या पक्षावर ध्यान ठेवलं की परीस भेटतो. माऊली ध्यान ठेवा. एकानं पक्क ध्यानात ठेवलं मायबापा, त्यानं पक्षी पाय तो महादेवाच्या मंदिरात जास्त करून सापडतो म्हणे, त्याचं घरट बनवतो. त्या पक्षानं दगडही आणला चोचेत धरून, आणला त्या अंड्याला लावला, ते अंड फुटलं. याचा पक्का विश्वास झाला की हे परीस आहे. मात्र त्यानं माय बापा दरवाजे लावले सगळे मंदिराचे, त्या झाडून मारायला लागला. त्या पक्षाला वाट दिसली, एक पक्षी घुसला माय बापा त्या जाळीमधनं बाहेर आला, उडायला लागला. तो पक्षाच्या मागे धावत करता करता पक्षाने एका नदीमध्ये माय बापा तो खडा टाकला. कोणता? परीस. हेने ते पंढरपूरला नाही का तुम्ही लोक पाहिले असते ते, अरे तो प्रोग्राम केला पण नाही साध्य झालं. नदी आटली तरी यानं प्रोग्राम सोडला नाही. एक लोखंडाचं असं घेतलं त्यानं, दगड घ्यायचं लावायचं, त्याचा सतत प्रोग्राम चालला. त्याला एवढी सवय लागली, एवढी सवय लागली. काय काय लोकांना एखादी सवय लागली की लागून जातो. काही काही कंडक्टर असतात ना, नवीन झालेले कंडक्टर, त्यांना सवय येते, नाटपाळी करून येतात. एक असं घरी आला, झोपला बिचारा. बायकोनी सर्व काम आवरलं, जाऊन बसायला लागली. अशी बसणार तेवढ्यात ते झोपीतच बोंबल. बायको म्हणली, हो काय झालं तुम्हाला? ते मला काही नाही, स्वप्न पडलं, बिन तिकीट बसले एसटी. ते म्हणले बरं झालं उठले, आता उठा, ते काही घरामध्ये राशन नाहीये, ते लिहा जरा, लिस्ट करा. वही दिली, पेन दिला, पण लिहिताच येईना. ते म्हणलं काय? ती म्हणली काय झालं? लिहा ना. 10 किलो तांदूळ, 12 किलो ज्वारी, 15 किलो गहू. ते काय लिहा ना? ती म्हणली लिहा ना. ते म्हणलं थांबा, काय काय? पाठीमागे. कशा? पाठीमागे गेले, खुर्ची धर म्हणे, अशा अशा हलव म्हणे खुर्ची. कशाला? एसटी मध्ये याला असं लिहत, अशा हालत लिहायची सवय लागली. कोणाला काय सवय लागेल काय सांगतोय. इथले कंडक्टर सोडून विडाला विडाला कापड दुकानातले बरं का सदग्रस्त, त्यांना म्हणलं ताज्या चला कीर्तनात. ते म्हणलं लय दमलंय, लगन सर आहे, रोज असा कापड काढून मी वैतागलो. म्हणलं नाही ना आपण चला कीर्तनाला. हे अशी गर्दी होती, तात्या जवळच बसले माझ्या. तात्याला झोप यायला लागली, झोपे स्वप्न पडले. 4 मीटर पांढरा कपडा जातो, त्याला धोतर सोडलं. सवय पडिले. पण लक्षात घ्या, एक दिवस परीस हातात आला, हातातलं लोखंड सोनं झालं, परीस फेकूनही दिला. तसे संत जीवनामध्ये कुठेतरी येतात, आपलं कल्याण करतात, निघून जातात, कळत नाही आपलं कधी सोनं झालं.
मी ऋषिकेशला राहत असताना एका संतांनी मला दिलाय बरं का परिस. दरबार हे स्टँड माझा बरं का, कारण सोन्याचं झाल्यावर घेऊन जात. जय विठ्ठल सुद्धा होऊ देणार नाही. घेऊन ये पांदे बांधून पळला. लक्ष द्यावाय बापा. परीस याच सोनं करू शकतो, खापराचं करेल? खापराचं नाही करू शकत. पण एका संतांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला माय बापा. शेजारच्या बाईनं त्या संत, मी नाव नाही सांगत, त्या संतांच्या पत्नीच्या हातामध्ये परीस दिला. म्हणले अगं तुमच्या घरी संत जेवतात, बाई याचं सोनं करून घे. परीस घेतला, सोनं केलं. विचारलं माय बापा बाबांनी, अगं हे काय ग, कुठून आले पाहिजे? अहो त्या शेजारच्या बाईने परीस दिला. कुठे परीस? घेतला परीस नेऊन चंद्रभागेत ठेवला. बाई आली ना भांडायला, तुम्हाला नको होता मग आमचा आम्हाला परत देऊ नये का? कुठे गेला आमचा परीस द्या, माग आमचा परीस आम्हाला पाहिजे. भांडायला लागली माय बाप्पा. ती म्हणजे बाई थांब, परीस पाहिजे, चल माझ्यासोबत. गेले आणि चंद्रभागेतनं माय बाप्पा अशी उंजळ बाहेर काढली आणि घे बाई तुझा परीस. किती वाळूचे खडे होते का नाही, जेवढे खडे होते ती म्हणली यात कुठे माझा परीस? म्हणली यातला कुठलाही खडा घे. काय? यातला कुठलाही खडा घे आणि लोखंडाला लाव, बघ होते का नाही सोनं. अरे परीस लोखंडाला सोनं करेल यात विशेष काहीच नाही, पण हातात आलेल्या सगळ्या वाळूच्या खड्याला माय बापा परीस करतील ते संत. मला सांगायचं इथे एकच आहे, परीसाची सुद्धा उपमा इथं कमी वाटते. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी माय बापा दुसऱ्या दोन उपमा दुसऱ्या दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही अंधकार सर्वांगी साखर. आता तिसरी उपमा दीपाची देतात.
दीप म्हणलं की माय बापा त्याच्या सोबत आला तो आपल्याला प्राप्त होणारा प्रकाश. दीपाचं काम काय हो? अंधाराला दूर करणे. आणि तुम्हाला म्हणून त्याला प्रार्थना आपल्याला करावी लागते. मी अविवेकाचे योगी आहे. हो माय बापा दीप माहिती नाही? केव्हा माहिती का? केव्हा तुला दीप माहिती का? दिवा दिवा माहिती? सोपा प्रश्न विचारता चैतन्य तुला. चिन्मय 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 तू गाऊन हसतोय. त्याला कॅन्सर. तुला विचार इकडे लक्ष दे. सोपा प्रश्न. अगोदर एक परीक्षा म्हणून त्याला जोडून प्रश्न. परीक्षा म्हणून हा फाटकीन सांगायचं उत्तर. कितवीला आहे तू? हा 8वीला आहे का? अरे वा क्या बात आहे. किती मास्तर? इकडे लक्ष दे. 51 1 51 1 2 52 1 3 1 3 ह्याला बॅग येत त्याला. हे म्हणलं ठीक आहे पण हे पण म्हणलं ते पाय. ऐका ऐका पुढचा विनोद ऐका. अजूनही काही लोकांना कळलं नाही ते पण का मला वाटलं 11 म्हणतो. खेळायला का त्याला हसून तू गेला. आता तुला तू टेन्शन घेऊ नको. इथं काही उत्तर दे. तुझं लग्न होणार आहे. कोणी काय म्हणणार नाही का हा असा आहे तसा आहे. तू काय टेन्शन नको. इकडे लक्ष. एखाद्या खोलीतनं अंधार बाहेर काढायचा आपल्याला तर खोरं पाहिजे का टिकास? दोन्हीतून एकच उत्तर द्यायचं. खोरं का टिकास? खोरं का टिकास? टिकास. सगळेच न्यावं लागतात मला ट्रक करून. एखादी ट्रकच बोलावं लागणार आहे त्याच्यात घालून यावं लागेल. बघा प्रश्न कसाही असो. माझा प्रश्न आहे उत्तर काय सांग. उत्तर काय? प्रश्न माझा असा आहे की उत्तर काय? अरे उत्तर दिशा आहे. बरोबर आहे का नाही? काऊन डोळे पांढरे करायला? लेकरांचं अवघड आहे. ते काय झालंय ना लेकरांच्या शाळा वेगळ्यामुळं हे लेकर अशी. एका शाळेमध्ये माय बापा एका शिक्षणाधिकारी गेला 4थ्या वर्गात गेला आणि पाहिलं ते कोण कसे बसले होते मास्तर आपले बसले. त्याने विचारला असं बँच वाजवला. मास्तर उठले एक साथ नमस्कार. काय शिकवत होता? काहीच कळना. समोर फोटो होता लंका दहन. लंका दहन काय? रामायण रामायण काय काय रामायणातलं काय? लंका दहन. लंका दहन. विचारू का प्रश्न? विचार विचार. समोर नेमके गैराती. गैराती शब्द आमच्या इकडचा आहे. गैराती म्हणजे ढग पोरं समोर होती. त्यातल्या एका पोराला विचार लंका कोण झाली? ते म्हणलं आयुष्यपत ज्ञान झाली. आपण कामच नाही करत. मास्तरला विचारलं काय म्हणता? रामायण शिकवता? ते म्हणलं ती पोरं नाही तसं.
म्हणजे मास्तरला माहिती नाही दोन्ही धरले मास्तर आणि ते विद्यार्थी नेले हेडमास्तर कडे. अहो हे म्हणतंय आईच्या म्याने झाली आणि हे म्हणतंय माझं पोरग तसं नाही. लंका झाली कोणी? हेडमास्तर म्हणला साहेब काय खर्च झाला तर मी सगळी भरपाई माझी इथंच. अवघड आहे माझा. हात जोडून विनंती करतो, माझी शिक्षण संस्था आहे म्हणून सांगत नाही. आता जिकडे तिकडे ज्या त्या परिसरामध्ये वारकरी शिक्षण संस्था होत आहेत त्या हॉस्टेलमध्ये ठेवण्यापेक्षा लेकरांना एखाद्या साधूच्या संगतीत ठेवा, वारकऱ्याच्या संगतीत ठेवा. लेकर घडतील मायबापा, मी गॅरंटी देतो. निदान तुम्हाला घराबाहेर काढणार नाही. एखाद्या वारकऱ्याकडे जरा हरिपाठ हे ते शिकतील ना, शिबिर वगैरे खरं घ्यायला पाहिजे तुम्ही. माफ करा माझा अधिकार नाही एवढा, पण तुमच्यासारखे जर सत्पुरुष इथं जर आले, वारकरी आले तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथे महिनाभरचा सप्ताह होईल लेकरांचा. तुम्ही मनावर घ्या सर्वजण जेवढे इथं आहात ना. तुमचे लेकर इथंच असतात ना, गावातच असतात का बाहेर असतात? सगळे जेवढे असतील तेवढ्यांसाठी ठेवा. मुलींना तयार करा, मुलांना तयार करा. हरिपाठ त्यांचं त्यांनी म्हणला पाहिजे. एखादी ज्ञानेश्वरीची ओवी, एखादी अभंग असं सुंदर गाता आला पाहिजे, त्यांना म्हणता आलं पाहिजे. अध्यात्माची गोडी आता लागेल तर पुढे टिकेल मायबापा, आणि पुढे टिकेल तर मायबापा परमार्थ घडेल. म्हणून गरजेची आताची काळाची गरज आहे की प्रत्येक लेकर, आता ही लेकर समोर बसलेत का नाही, हे माझं भाग्य आहे की हे बसले समोर कीर्तन ऐकायचं. हे माझं भाग्य आहे, कोणाचं कीर्तनकाराचं भाग्य आहे मायबापा. काही वृद्ध येऊन बसतील तुमच्यासारखे, सद्भक्त श्रवण करतील, त्याचा फायदा होईल, पण ह्यांना अधिक फायदा आहे. आलं का लक्ष? एक भजन आपण ऐकायचो पूर्वी, फिल्मचं सॉन्ग आहे, फार सुंदर आहे. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. दुनिया की रंज सहना और कुछ न मुंह से कहना, सच्चाइयों के बल पे आगे ही बढ़ते रहना. रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. तो शुभदेवची तुम्ही संत आहात दादा. कोणी तुकोबर आहे, कोणी ज्ञानोबर आहे, कोणी नाथ बाबा आहे, कोणी मायबापा सेना महाराज आहे, कोणी नरहरी सोनार आहे. म्हणून माझे हात जोडून मिळाले. आपला विषय चालला होता खोलीतनं अंधार बाहेर काढायचा. दिवा पाहिजे तिथे, टिक्काच नाही. तिथे काय पाहिजे? प्रकाश पाहिजे, दिवा पाहिजे. पण त्या दिव्याला सुद्धा मायबापा एक घाण सवय. काय लावला ना तो काजळी सोडतो, वारा आला का फडफड करतो, काजळी सोडतो. त्याला तेल पाहिजे, तेल पाहिजे त्याला, त्याशिवाय तो. आणि बघा ना, दीपाचा प्रकाश सर्वत्र, पण त्याच्या पशीच नाही. कारण दिव्याची ती डेरा असतो का, डेरा, त्याच्या जवळच अंधार सुरू करतो. दीपा नाही पाटे अंधकार. म्हणून शेवटची उपमा सर्वांगे साकार.
आहे की ती कशीही खा, नुसते खा तरी गोड आहे, तिखटात खा तरी गोड आहे, कशी खा. पण साखर सर्वांना खाता येते का? डायबिटीस वाल्याला प्रेमानं थोडी दिली प्रसाद म्हणून खायला विचारा, पुन्हा ठेवा तेवढी. साखर गोड आहे, साखर अमृत आहे, पण जास्त दिल्यावर विष आहे. म्हणून साखरेची सुद्धा उपमा कमी माय बापावर. एकदा प्रेमाने भजन विठोबा कुमार कमी आहे, साखरेची कमी आहे. मग महाराज आम्ही ओळखायचं कसं संत?
ज्ञानेश्वर माऊली एकदम स्ट्रेट एकदम सरळ मस्त राहू दे असेच तुकाराम 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 बोला सर्वांचा आवाज आला पाहिजे सर्वांचा आवाज आला पाहिजे हा तुकाराम 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 वा वा मंदिरात ते आवाज जोरात हा तुकाराम 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 कंसात आता आता जोरात बरं का कंसात एकदा जोरात असेल कंसात आता जोरात एकदा शेवटचा आता याच्यानंतर कंसात श्रीराम धाकटी पंढरी की घ्यायचं काय म्हणताय